विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. काल आपण आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अभ्यासक्रमावर चर्चा केली. बी ए द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राला आंतरराष्ट्रीय संबंध अर्थात इंटरनॅशनल रिलेशन्स हा पेपर आपल्या अभ्यासक्रमासाठी आहे. या पेपरमध्ये एकूण 5 प्रकरण आहेत. काल आपण त्या 5ही प्रकरणांची विस्तारण चर्चा केलेली आहे. आज आपल्याला पहिल्या प्रकरणाला सुरुवात करायची. आपल्या स्क्रीनवरती समोर जे दिसतंय ते पहिलं प्रकरण आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स हे प्रकरणाचं नाव आहे. आणि या प्रकरणामध्ये जे उपविभाग आहेत ते आपल्या स्क्रीनवरती दर्शवलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध ही राज्यशास्त्राचीच एक उपशाखा आहे हे काल मी तुम्हाला सांगितलं. वटवृक्षाला जशा वेगवेगळ्या फांद्या असतात तसं राज्यशास्त्र या विद्याशाखेच्या देखील वेगवेगळ्या उपशाखा आहेत. त्यापैकी आंतरराष्ट्रीय संबंध ही एक महत्वाची उपशाखा म्हणून आपण त्याला मानतो. या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या समजून घेणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं बदलतं स्वरूप काय आहे याची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाचे भिन्न भिन्न टप्पे काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. आणि शेवटी आपल्याला या अभ्यास विषयामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचं महत्व काय आहे याची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची. तर चला मग आता आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आपण समजून घेऊया. मित्र, आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय म्हणून अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्यशास्त्राची एक उपशाखा म्हणून 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास सुरू झाला. अर्थात एक विद्याशाखा म्हणून जरी आंतरराष्ट्रीय संबंधाचा अलीकडच्या काळामध्ये विकास झालेला असला तरी राज्यामधील संबंधाचा अभ्यास राज्य संस्थेच्या इतिहासा इतकाच प्राचीनतम आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. प्राचीन काळामध्ये राज्यांचे संबंध प्रामुख्याने राजकीय स्वरूपाचे असत. आजच्या काळातील विस्तृत व्यापक स्वरूप अर्थातच प्राचीन काळातील राज्याच्या संबंधाला नव्हतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतासारख्या देशामध्ये देखील मोठमोठी गणराज्य होती. उदाहरणामध्ये चेदीचं गणराज्य, मगधचं गणराज्य, कौशलचं गणराज्य. सम्राट अशोकाच्या काळामध्ये मोठमोठी गणराज्य विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. या गणराज्यांमध्ये देखील पारस्परिक संबंध होते. परंतु प्राचीन काळातील राज्यातील संबंध हे प्रामुख्याने
राजनैतिक स्वरूपाचे होते. सांस्कृतिक, आर्थिक, व्यापारी, भौगोलिक अशा प्रकारच्या संबंधांची व्यवस्था ही प्राचीन काळामध्ये निश्चितच नव्हती. त्याला दोन महत्वाची कारणं होती. एक तर निर्णय निर्धारण हा राजवाड्याचा विषय असे. राजा आणि फार तर त्याच्या हाताखालचं जे मंत्रिमंडळ असे ते परस्परांशी सल्लामसलत करत आणि निर्णय घेत असत. निर्णय प्रक्रियेमध्ये अर्थातच लोकशाही प्रक्रियेचा अवलंब त्या काळामध्ये होत नव्हता. दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्राचीन काळातील राज्यामधील संबंध हे अर्थातच फार मर्यादित स्वरूपामध्ये होते. दळणवळणाच्या प्रगत साधनांचा अभाव होता. भूगोल ही फार मोठी मर्यादा होती. यामुळे विस्तृत, व्यापक, मल्टिपल अशा प्रकारचं स्वरूप प्राचीन काळातल्या राज्याच्या संबंधाला अर्थातच नव्हतं. पण 20व्या शतकामध्ये आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा उदय आणि विकास घडून आल्यानंतर राज्यामधल्या संबंधाला एक प्रकारची औपचारिकता आलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात राज्यामधले संबंध हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक मित्रत्वाचे संबंध आणि दोन शत्रुत्वाचे संबंध. मित्रत्वाच्या संबंधामध्ये सहकार्य आणि मदतीची अपेक्षा असते. तर शत्रुभावी संबंध हे राष्ट्रीय हितसंबंधातील संघर्षामुळे अस्तित्वात येत असतात. पण असं समजण्याचं काही कारण नाही की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सदा सर्व काळ संघर्ष, अशांतता आणि युद्धाची स्थिती असते. युद्ध नसतातच असं नाही, युद्ध होतात, परंतु प्रत्येक युद्ध हे शांती वार्त्यानं समाप्त झालेलं देखील इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी आता म्हटल्याप्रमाणे मुळातच आंतरराष्ट्रीय संबंधाची जडणघडण ही आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या प्राप्तीसाठी होत असते. प्रत्येक राष्ट्राला स्वतःचे हितसंबंध प्रिय असतात. जेव्हा हितसंबंधामध्ये टकराव निर्माण होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संघर्षाची स्थिती उद्भवते. बऱ्याचशा वेळा अशी स्थिती राष्ट्रराज्यांना युद्धाकडे घेऊन जाते. पण आत्ताच म्हटल्याप्रमाणे युद्ध हे सदा सर्वकाळ असू शकत नाही. शांततेच्या काळामध्येच राष्ट्रराज्याला आपल्या सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध होत असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पॉवर पॉलिटिक्स, ज्याला आपण सत्ता संघर्षाचे राजकारण असं म्हणतो, त्या बरोबरीने मैत्री, सहकार्य या संबंधाचा देखील अभ्यास केला जातो. त्याला नॉन पॉलिटिकल रिलेशन्स असं म्हणतो. आता काही आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या व्याख्या आपण समजून घेऊया. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या दोन अर्थाने केल्या जातात. या विद्याशाखेला काही अभ्यासक, काही विचारवंत आंतरराष्ट्रीय राजकारण, इंटरनॅशनल पॉलिटिक्स असं संबोधतात. तर काही अभ्यासक आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्द प्रयोग करतात. तर इंटरनॅशनल रिलेशन्स असं आपण म्हणतो. जे विचारवंत, जे अभ्यासक या विद्याशाखेला आंतरराष्ट्रीय राजकारण असं संबोधतात, त्यांचं म्हणणं काय आहे आपण समजून घेऊ.
आणि जे अभ्यासक या विद्याशाखेला आंतरराष्ट्रीय संबंध असा शब्द वापरतात त्यांचं काय म्हणणं आहे, दोन्हीचा विचार आपल्याला इथे करायचा. सुरुवातीला राजकारण या अर्थाने आंतरराष्ट्रीय संबंधाकडे पाहणाऱ्या विचारवंतांच्या व्याख्या काय आहेत त्याचा आपण विचार करूया. त्यापैकी सगळ्यात ठळक अशा प्रकारचं नाव हेन्झ मॉर्गॅन्थॉ या विचारवंताचं येतं. हेन्झ मॉर्गॅन्थॉ हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करणारा एक विचारवंत म्हणून त्यांना जग ओळखतं. त्यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे, सुप्रसिद्ध असा ग्रंथ. त्या ग्रंथाचं नाव आहे पॉलिटिक्स अमॉंग नेशन्स. या ग्रंथामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून, त्याला रिअलिस्टिक अप्रोच असं म्हणतात, मॉर्गॅन्थॉ यांनी विचार केलेला आहे. काय म्हणतात मॉर्गॅन्थॉ? मॉर्गॅन्थॉ आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या करताना असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्राराष्ट्रामधील संघर्ष व सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. मॉर्गॅन्थॉ यांनी या ठिकाणी एका वस्तुस्थितीकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. ती वस्तुस्थिती कोणती? मॉर्गॅन्थॉ सरळ सरळ सांगतात की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये म्हणजे राष्ट्राराष्ट्रामधील संघर्ष आणि त्याकरिता सतत सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. इथे मॉर्गॅन्थॉ यांना हे सूचित करायचे की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रत्येक राष्ट्र राज्य आपल्या राष्ट्रीय हितसंबंधासाठी आग्रही असते. जेव्हा हितसंबंधामध्ये टकराव, संघर्ष उत्पन्न होतो तेव्हा तणावग्रस्त वातावरण तयार होतं. अर्थात हितसंबंधाच्या प्राप्तीसाठी राज्य सत्तेचा वापर करतात. प्रत्येक देशाला शक्तिशाली व्हावं असं वाटतं, सामर्थ्यवान व्हावं असं वाटतं. अर्थात राष्ट्राचं हे जे सामर्थ्य आहे हे काही घटकावरती निर्भर करतं. उदाहरणामध्ये त्या राज्याला लाभलेली भौगोलिक परिस्थिती, अनुकूल भौगोलिक परिस्थिती ही राष्ट्र सामर्थ्यामध्ये भर टाकत असते. उदाहरणामध्ये विस्तीर्ण अशा प्रकारचे गवताळ प्रदेश असणं, सुपीक जमीन असणं, नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला भूप्रदेश प्राप्त होणं, आल्हाददायक अशा प्रकारचं हवामान असणं, विपुल पर्जन्यमान असणं, ही अनुकूल स्थिती असते. अशी अनुकूल भौगोलिक परिस्थिती ज्या देशाला लाभलेली असते त्या देशाचं सामर्थ्य हे द्विगुणित होत असतं. त्याबरोबरीने त्या देशाचं राजकीय नेतृत्व कसं आहे यावरही त्या देशाचं सामर्थ्य अवलंबून असतं. नैसर्गिक साधन संपत्ती पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे का यावरही त्या देशाचं सामर्थ्य अवलंबून असतं. अशा अनेक घटक आहेत. या घटकांना आपण राष्ट्रसत्तेचे निर्धारक घटक असं मानतो. मॉर्गॅन्थॉ असं मानतात की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या हितसंबंधाची काळजी वाहतं. त्याकरिता सत्तेचा उपयोग करायला राष्ट्रराज्य मागे पुढे पाहत नसतात. सत्ता प्राप्त करणे, आहे ती सत्ता टिकून ठेवणे आणि सत्तेचं प्रदर्शन मांडणे याकरता राष्ट्रराज्य सतत धडपडत असतात. त्यासाठी ज्या कृती करतात, क्रिया प्रतिक्रिया घडतात,
राष्ट्रामधील क्रियाप्रतिक्रियांचा जो आलेख आहे त्यालाच प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हणावं, असं हेन्झ मॉर्गॅन्थॉ या विचारवंताचं म्हणणं आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय संबंधाकडे पाहण्याचा हा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे, ज्याला आपण सत्तेचा दृष्टिकोन असं म्हणतो. मॉर्गॅन्थॉ आंतरराष्ट्रीय संबंधाकडे सत्तेच्या चष्म्याकडून मधून पाहतो. परंतु मॉर्गॅन्थॉ यांचा हा जो अप्रोच आहे, दृष्टिकोन आहे, तो सर्वांगीण आणि परिपूर्ण आहे असं म्हणता येत नाही. मॉर्गॅन्थॉ यांनी म्हटल्याप्रमाणे जर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सतत संघर्षाची स्थिती असती तर आज राष्ट्रराज्याचा जो विकास झालेला आहे तो विकास आपल्याला पाहायला मिळाला नसता. आंतरराष्ट्रीय संबंधामधली सत्ता संघर्षाची जी स्थिती आहे ते परिपूर्ण वास्तव नसून वास्तवाचा एक अंश आहे, एवढं आपल्याला या ठिकाणी टिप्पणी दाखल नोंदवता येईल. दुसरे प्रमुख विचारवंत केनेथ डब्ल्यू थॉम्सन हे देखील आंतरराष्ट्रीय संबंधाकडे सत्ता संघर्षाच्या चौकटीतच पाहतात. काय म्हणतात ते बघा. ते असं म्हणतात की राष्ट्रामधील संघर्षाला कारणीभूत ठरणारी परिस्थिती व संस्था ज्या परस्परांचे संबंध बिघडविण्यास किंवा सुधारण्यास कारणीभूत ठरतात त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होतो. केनेथ डब्ल्यू थॉम्सन हे देखील मॉर्गॅन्थॉ यांच्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय संबंधाकडे सत्ता संघर्षाच्या चौकटीमध्येच पाहतात. राष्ट्रामधल्या संघर्षाला नाना प्रकारची परिस्थिती कारणीभूत असते. आज आपण पाहतो की जगामध्ये अनेक देशामध्ये चढ उताराचे प्रसंग आलेले आहेत. कोविड-19चा हा आजचा जो काळ आहे या पार्श्वभूमीवर तर राष्ट्रराज्यामध्ये तणावाचं वातावरण आपण आज पाहतो. चीन आणि उर्वरित जग असं एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, कॅनडा, जपान यांचा एक अक्ष आपल्याला बघायला मिळतोय. त्या विरोधामध्ये पाकिस्तान, चीन, रशिया असाही एक अक्ष पाहायला मिळतोय. नाना प्रकारचे संघर्षाचे क्षेत्र सध्या जगामध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्रामधील संघर्षाला वेळोवेळी भिन्न भिन्न परिस्थिती कारणीभूत ठरत असते. ह्या परिस्थितीचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होतो असं केनेथ डब्ल्यू थॉम्सन यांचं मत आहे. अर्थात या प्रकारचे संबंध सुधारण्याला किंवा बिघडण्याला काही संस्था देखील कारणीभूत ठरतात. आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या संस्था आणि संघटना अस्तित्वात असलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. काही संस्था संघटना लष्करी स्वरूपाच्या असतात. उदाहरणामध्ये नाटो आहे, सिएटो आहे, सेंटो आहे. या प्रामुख्याने शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि अमेरिका प्रणित जो गट आहे त्या गटाच्या हितसंबंध आणि संरक्षणाचा विचार या लष्करी संघटनांनी केला. त्या काळातल्या सोव्हिएट रशियाच्या पुढाकारानं देखील याला शह देण्याकरिता म्हणून वॉर्सा पॅक्ट नावाची लष्करी संघटना स्थापन केलेली होती. हा इतिहास आहे. ह्या झाल्या लष्करी संघटना. काही संघटना या वित्तीय स्वरूपाच्या असतात, फायनान्शियल स्वरूपाच्या असतात. उदाहरणामध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं म्हणतो, जागतिक बँक, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यासारख्या संघटना वित्तीय संघटना म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रराज्यांना कर्ज पुरवठा करणे, विशेष अशा प्रकारची भरीव मदत करणे आणि मदतीच्या आडून
आपले हितसंबंध साध्य करणे. या संस्था आणि संघटनांच्या विशिष्ट कृतींमुळे राज्यामध्ये संबंध एकतर सुधारतात किंवा बिघडतात. संयुक्त राष्ट्र संघटना ही 1945 नंतर राष्ट्रराज्याच्या क्रियाकलापावर नियंत्रण ठेवणारी आघाडीची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आपण तिला ओळखतो. ह्या संस्था आणि संघटनांच्या ध्येय धोरणांचा, रचनांचा, क्रियाकलापांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होतो, असं केनेथ डब्ल्यू थॉम्सन यांचं मत आहे. ह्या दोन व्याख्या आंतरराष्ट्रीय संबंधाकडे सत्तेच्या चौकटीमधून पाहतात, म्हणून त्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असं आपण त्याला म्हणूया. आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार एका वेगळ्या अर्थाने देखील केला जातो. आता इथं आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा व्यापक अर्थाने विचार करणाऱ्या दोन मुख्य व्याख्या आपण अभ्यासू. त्यापैकी एक व्याख्या हार्टमन या विचारवंताची आहे आणि स्क्रीनवर नोंदवल्याप्रमाणे दुसरी व्याख्या ही चार्ल्स स्लायशर नावाच्या विचारवंताची आहे. हार्टमन काय म्हणतात? हार्टमन यांचं म्हणणं असं आहे की ज्या प्रक्रियांद्वारे प्रोसेस विभिन्न राज्य आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची जुळवणी इतर राज्यांच्या राष्ट्रीय हितसंबंधाशी करीत असतात, त्या प्रक्रियांना, प्रोसेसला आंतरराष्ट्रीय संबंध असे म्हणाले. पहा, हार्टमन तडजोडीच्या संबंधाला महत्व देतात आणि आंतरराष्ट्रीय संबंधातल्या एका वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात. या व्याख्येतून हे सूचित होतं की राज्यामध्ये केवळ सत्ता संघर्षाचीच स्थिती असते असं नव्हे, तर एक राज्य आपल्या हितसंबंधाची तडजोड अन्य राज्याच्या हितसंबंधाशी करायला तयार असतं. त्यातून हितसंबंधाच्या विशिष्ट जुळवणुकीचा एक ॲपॅरेटस तयार होत असतो, एक आकृतिबंध तयार होतो. त्याला पारस्परिक सहजीवन आपण असं म्हणूया. या पारस्परिक सहजीवनातूनच राष्ट्रराज्य विकासाकडे झेपावत असतात. याकरिता जी देवाणघेवाण होत असते, ज्या क्रियाकलापांना राष्ट्रराज्य हाताळत असतात, त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होतो, असं हार्टमन यांचं म्हणणं आहे. अर्थात हे सगळं जे घडतं ते एका विशिष्ट प्रक्रियेमधून घडत असतं. अमेरिकेला काय हवंय, भारताला काय हवंय, जेव्हा हे दोन देश एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये हितसंबंधाची देवाणघेवाण होते. ही ज्या प्रक्रियातून घडत असते त्या प्रक्रिया आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फार महत्वाच्या असतात. एक काळ अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये आडवा विस्तव जात नव्हता, प्रामुख्याने शीतयुद्धाचा काळ. 1990 पर्यंत ही स्थिती आपल्याला जगामध्ये पाहायला मिळाली. पण सोव्हिएट रशियाचं विघटन झालं आणि त्यानंतर पुढे अमेरिका रशिया सोबत जुळून घ्यायला लागला. त्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एकच एक स्थिती अशी कायम राहू शकत नाही. कालचं बलाढ्य राष्ट्र आज भेके कंगाल होत असतं. आज दुर्बल असलेलं राष्ट्र भविष्यामध्ये सामर्थ्यशाली राष्ट्र होऊ शकतं. आणि म्हणून एकूण एकच अशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कधी नसते. आणि म्हणून या विषयाला आपण प्रवाही विषय असं मानतो. इट इज नॉट स्टॅटिक. इंटरनॅशनल रिलेशन्स ऑलवेज डायनॅमिक. आणि म्हणून
आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शत्रू आणि मित्र हे देखील कायमस्वरूपाचे नसतात. आपल्या हितसंबंधावर आधारित शत्रू आणि मित्र ठरत असतात. इंग्लंडचे परराष्ट्र मंत्री लॉर्ड पामरस्टोन यांनी एकदा एक विधान केलेलं होतं. ते विधान फार आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले होते की आम्हाला म्हणजे इंग्लंडला कुणीही कायमचा मित्र नाही, कुणीही कायमचा शत्रू नाही. आमचे मित्र आणि शत्रू हे आम्ही आमच्या हितसंबंधावरती ठरवित असतो. जे आम्हाला फायदेशीर ठरतात ते आमचे मित्र आहेत, जे आम्हाला धोकादायक ठरतात ते आमचे शत्रू होत. आणि शत्रू आणि मित्र अशा प्रकारची एकसाची अशी स्थिती आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नसते. उदाहरणामध्ये भारत आणि रशिया एक काळ अत्यंत जिवलग मित्र होते, पण आज वस्तुस्थिती अशी आहे की भारत आणि रशिया हे तितकेसे जिवलग मित्र राहिलेले नाहीत. एक काळ असा होता की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव होता, पण आज तीही स्थिती राहिली नाही. आज भारत अमेरिकेच्या खूप जवळ गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वरून आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये विभिन्न राज्य आपल्या हितसंबंधाची इतर देशाच्या हितसंबंधाशी जुळवून घेत असतात. जुळून घेणं राष्ट्रराज्यांना भाग पडतं. त्याकरिता ज्या प्रक्रिया पार पडत असतात त्या प्रक्रियांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होत असतो, असं हार्टमन यांचं म्हणणं आहे. चार्ल्स स्लायशर नावाचे दुसरे विचारवंत आहेत. ते काय म्हणतात बघूया. ते असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय संबंधात सर्व प्रकारच्या संबंधाचा विचार झाला पाहिजे. इथे एका वस्तुस्थितीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्दप्रयोग एका व्यापक अर्थाने योजलेला आहे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय राजकारण असं म्हणतो तेव्हा पॉवर पॉलिटिक्सचा उल्लेख करत असतो, सत्ता संघर्षाचा निर्देश होत असतो. पण जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंध असा शब्द प्रयोग करतो तेव्हा मात्र व्यापारी, पर्यटन विषयक, उद्योग अशा नानाविध संबंधाचा विचार, राज्यांच्या संबंधाचा विचार इथं करणं भाग आहे. सांस्कृतिक, भौगोलिक, व्यापारी, उद्योग विषयक, तंत्रज्ञान विषयक ही जी देवाणघेवाण राष्ट्रराज्यांमध्ये चालत असते त्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होतो. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध हा व्यापक अर्थानं योजलेले शब्द आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण हा मर्यादित अर्थानं वापरलेला शब्द आहे. जे विचारवंत अभ्यासक राज्यांच्या संबंधाकडे सत्ता संघर्षाच्या परिभाषेमध्ये पाहतात ते विचारवंत आंतरराष्ट्रीय राजकारण, इंटरनॅशनल पॉलिटिक्स अशी संज्ञा वापरतात. परंतु जे अभ्यासक, जे विचारवंत राज्यांच्या केवळ शक्ती संघर्षाच्याच संबंधाचा विचार करत नाहीत तर त्याच्या बरोबरीनं भौगोलिक, व्यापार विषयक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्व क्षेत्रातील पारस्परिक संबंधाचा विचार करतात तेव्हा ते आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन्स अशी संज्ञा वापरतात. इथून पुढे आपण आंतरराष्ट्रीय संबंध ही व्यापक अर्थाची संज्ञा वापरणार आहोत. अशा प्रकारे आपल्या या विद्याशाखेला जेव्हा सत्ता संघर्षाचा आपण विचार करू तेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारण हा शब्दप्रयोग वापरू, जेव्हा व्यापक पातळीवरल्या संबंधांचा विचार करू तेव्हा मात्र आंतरराष्ट्रीय संबंध ही संज्ञा आपण वापरणार आहोत. ह्या व्याख्येमधून काय निष्कर्ष निघतात? सार रूपानं
आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करत असताना काही निरीक्षण आपल्याला नोंदवता येतात. उदाहरणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राज्यामधल्या राजकीय आणि गैरराजकीय संबंधाचा अभ्यास केला जातो. राजकीय संबंध कशाला म्हणायचं आणि गैरराजकीय संबंध कशाला म्हणायचं? राजकीय संबंध ते असतात ज्यामध्ये प्रामुख्याने सत्ता संघर्षाचा विचार केला जातो, पॉवर पॉलिटिक्स. आणि गैरराजकीय संबंध अशा संबंधांना म्हणायचं की ज्यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक, व्यापार विषयक, उद्योग विषयक, तंत्रज्ञान विषयक, भौगोलिक अशा सर्वच पातळीवरील पारस्परिक संबंधाचा विचार केला जातो, तेव्हा त्याला गैरराजकीय संबंध, नॉन पॉलिटिकल रिलेशन्स असं त्याला म्हणतात. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या दोन्ही प्रकारच्या राजकीय आणि गैरराजकीय अशा दोन्ही प्रकारच्या संबंधाचा अभ्यास या विद्याशाखेमध्ये केला जातो. दुसरं महत्वाचं एक निरीक्षण मी आपल्या समोर मांडू इच्छितो ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. किंबहुना असं म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय संबंधाचे संचालनच मुळी परराष्ट्र धोरणाद्वारे होत असते. एक राज्य आपल्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशासोबत काहीतरी एक देवाणघेवाण करतं. अर्थात अशा प्रकारची देवाणघेवाण करण्याकरता जे माध्यम आपण वापरतो, राष्ट्रराज्य जे वापरतात, त्या माध्यमाला परराष्ट्र धोरण असं म्हणतात. परराष्ट्र धोरण त्या देशामधले परराष्ट्र मंत्री, फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्री आपण ज्याला म्हणतो, ती प्रामुख्याने यामध्ये पुढाकार घेत असते. पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ, त्यांच्या हाताखाली काम करणारे सनदी अधिकारी हे सगळे परराष्ट्र धोरणाचं संचालन करीत असतात. याद्वारे एक देश दुसऱ्या देशासोबत संबंध ठेवत असतो. आणखी एक महत्वाचं निरीक्षण या विद्याशाखेच्या संदर्भात नोंदवता येईल ते असं की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रत्येक राज्य आपल्या राष्ट्रहितासाठी अत्यंत आग्रही असते. राष्ट्रहिताची प्राप्ती करण्याकरता प्रसंगी राष्ट्रराज्य सामर्थ्याचा, राष्ट्रशक्तीचा देखील उपयोग करतात. ही राष्ट्रशक्ती मी म्हटल्याप्रमाणे अनेक घटकावरती अवलंबून असते. जसे की त्या देशामधली गुणवत्ताधारक लोकसंख्या, त्या देशाला लाभलेली विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक साधन संपत्ती, त्या देशाने स्वीकारलेली विशिष्ट विचारधारा, त्या देशाला लाभलेलं कल्पक नेतृत्व, हे सगळे घटक त्या देशाच्या राष्ट्र सामर्थ्यावर परिणाम टाकत असतात. अर्थात असं समजायचं की कारण नाही की राष्ट्रसत्ता ही अमर्याद स्वरूपाची असते. कोणत्याही देशाचं सामर्थ्य अमर्याद स्वरूपाचं असू शकत नाही. राष्ट्रसत्तेवर काही अंकुश ठेवणारे देखील घटक असतात. उदाहरणामध्ये लोकमत, मग ते देशांतर्गत लोकमत असेल, ते जागतिक पातळीवर लोकमत असेल, ही एक मोठी मर्यादा राष्ट्रसत्तेवरती असते. आज आंतरराष्ट्रीय संघटना देखील राष्ट्रसत्तेला मर्यादित करतात. संयुक्त राष्ट्र संघटना आहे, तिच्या वेगळ्या स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत, ह्या राष्ट्रसत्तेला मर्यादित करत असतात. याशिवाय राष्ट्रराज्यांनी आपापसामध्ये काही एक विशिष्ट व्यवस्था देखील उभी केलेली आहे की जी राष्ट्राच्या अमर्याद सत्तेला लगाम घालत असते. उदाहरणामध्ये सत्ता संतुलन पद्धती, उदाहरणामध्ये सामूहिक संरक्षण पद्धती, राजनय पद्धती, अशा विभिन्न पद्धती आहेत. ह्या पद्धतींचा अभ्यास देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये होतो. टप्प्याटप्प्यानं आपण या सर्व बाबींचा अभ्यास विस्तारण करणार आहोत. इथे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे नेमकं काय, दोन वाक्यामध्ये सांगायचं झालं
तर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये म्हणजे राज्यामधील पारस्परिक संबंध होत. हे संबंध एकतर मित्रत्वाचे असतात किंवा शत्रुत्वाचे असतात. मित्रत्वाच्या संबंधामध्ये सहकार्य, मदत याची अपेक्षा असते. शत्रुत्वाच्या संबंधामध्ये स्वाभाविकपणे संघर्ष अभिप्रेत असतो. अशा संबंधाचा अभ्यास ज्या ज्ञानशाखेमध्ये केला जातो त्या ज्ञानशाखेला आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणावं. या तासिकेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आणि आशय समजून घेतला. पुढच्या तासिकेमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप नेमकं काय आहे त्याचा विस्ताराने आपल्याला विचार करायचा आहे.